इकडे यायचं तर तुम्हाला ऑप्शन म्हणजे काय, पण इथे सुकी मच्छी घेऊन जातात थांबून, गाड्या थांबून. उत्तमचा जवळ माझ्या मातीत तरी सगळ्यात बेस्ट असतो. कट केलेला असेल तर जास्त रेट आहे. वर्षाची गॅरंटी, खराब लागले परत देणार. होळीचा खारं पण दिसलाय मार्केटमध्ये. चांगला माल, चांगले पैसे द्यावे लागतील. सुकी मच्छी घ्यायला गर्दी बघा लोकांची. पायलीचं माप दिसलेलं आपल्याला पडगा मार्केटमध्ये. मुर्दाड असतो हा, मुर्दाड नाही. काहीच केवढी आहे यार. सोड्यांची कोळंबी बघा. आणि तुमचं सांगा 100 रुपये कमी. नवीन नवीन यायला लागलाय चांद पापलेट. मीठवाला आहे, ती बिना मीठवाली. हे बिना मीठवाले. सगळ्या प्रकारचे मासे आहेत इकडे. कडकडीत सुकलेले एकदम सुके बोंबील. इकडे जरा वेगळे मासे दिसते. हे तुम्हाला अर्धा किलो वगैरे मिळणार नाही. अर्नाळ्यावरनं आलेले आहेत मासे विकायला. खूप मोठं मार्केट आहे भिवंडी मधलं. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे पडग्याला, म्हणजे भिवंडीमधलं पडगा, भिवंडी तालुक्यातला पडगा. आणि इथे असतो आठवडी बाजार, जो दर रविवारी भरतो. पण हा आठवडी बाजार फेमस आहे तो ड्रायफिशसाठी. आणि आपण तेच एक्सप्लोर करायला इकडे आलो, म्हणजे इथलं ड्रायफिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो. आणि हा आठवडी बाजार असतो दर रविवारी. तर आज रविवार आहे आणि तुम्हाला मागे बघून वाटतं की इथे कुठे बाजार आहे ना, पण नाही, बाजार थोडा आतमधल्या साईडला असतो. आता आपण इथे गाडी पार्क केली आहे, म्हणजे गाडी पार्किंगचीकडे थोडीशी व्यवस्था असं म्हणता येणार नाही, पण इथे आपण तुम्ही गाडी पार्क करू शकता. तुम्ही गाडी घेऊन आलात तर इथे गाडीच घेऊन यायला लागेल, कारण पडगा डेपो आहे. एस टीने येऊ शकतो तुम्ही ठाण्यावरनं, पण प्रायव्हेट व्हेकल असेल तर जास्त सोयीस्कर आहे. तर चला, आता आतमध्ये मार्केट आहे आणि सकाळी 7-7:30 हे मार्केट सुरू होतं, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत असतं. आणि आता वाजले ते 10:30 आणि लोक बरीचशी मार्केट करून घरी चालले आहेत. आणि आपण आता आलो आहोत, तसे बरीच लोक येत असतात जात असतात. खूप मोठं मार्केट आहे या भिवंडीमधलं. चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि कोणकोणते सुक्या मच्छी आहेत, काय रेट नाही ते बघूया. हे सर्व मार्केट आहे, बाजार, आठवडी बाजार पडग्याचा. सगळं मसाले वगैरे तुम्हाला दिसत आहे सुरुवातीला. इकडे ह्या साईडला सर्व भाजीवाले, फळवाले इकडे भेटतील तुम्हाला. आणि आता आपल्याला जायचं ह्या साईडला, इकडे सुकी मच्छीवाले असतात ते बघा दिसतात ताई तुम्हाला. कसे बोंबील आहे ताई? 100 रुपये वाट आहे. कुठले बोंबील आहे ते? अर्नाळ्याचे बोंबील आहेत. ह्या मावशी अर्नाळ्यावरनं आलेले आहेत मासे विकायला इकडे पडग्याला. आणि हे सगळे अर्नाळ्याचे मासे घेऊन आलेले आहेत. अरे दांडी सुकड आहे ना? कसं आहे बघा, 50 रुपये टोपली आहे. जवळा पण तुम्हाला 50-50 रुपयाला मिळणार आहे. आणि 3 घेतले तर काय डिस्काउंट आहे का? लावून देणार बघा, लावून देणार सांगतो मावशी. अर्नाळ्यावरनं आलेत. आणि हे बोंबील शेकडा कसे देता मग टोपली? बघा 250 रुपयाला 2 पाटी, 125 रुपयाला 1 पाटी. आणि शेकडा घेतले तर बघा 500 रुपये शेकडा आहे. साईज बघा केवढी आहे बोंबीलची. आणि अर्नाळ्याचे बोंबील आहे, चांगले बोंबील. अर्नाळ्याचं बोंबील म्हटलं की चांगलं बोंबील. असे मासे आहेत बघा. हे टेंडली सुकट कसा वाटा? बघा 50 रुपये वाटा आहे टेंडली सुकटचा. टेंडली सुकट म्हणतात. टोपली घ्या किंवा वाटा घ्या, 50 रुपयाचं. आणि हे कसं आहे? कर्दी आहे ना? बघा 50-50 रुपये कर्दीचा वाटा आहे. मांदिली कशी? वाकट्या बघा, काय पण घ्या, वाकट्या घ्या, मांदिली घ्या, 50-50 रुपये वाटा आहे. वाटा बघा केवढा आहे तो. आणि हे वाकडे बोंबील, छोटेवाले बोंबील, हे पण 50 रुपयाचे. काही की पण घ्या मावशीकडे, 50-50 रुपयाला मिळेल तुम्हाला. सुरुवातीला दिसत मावशी मांदिली आहे, 200 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. हे तुम्हाला अर्धा किलो वगैरे मिळणार नाही. घ्यायची तर पूर्ण 1 किलोच घ्यायची बघा दादांकडे. अर्धा किलो नाही मिळत, 1 किलो. 200 रुपये किलो आहे. दोन्ही बाजूला असे बसलेले असतात सुकी मच्छीवाले. सुरुवातीला ते दिसत आहे ते, आणि पुढे पण भरपूर असणार. इकडे तर लॉट दिसतोय मच्छीचा, सुक्या मच्छीचा. हा जवळ आहे, 150 रुपये किलो आहे हा जवळा. आणि ही तेंडली सुकट कशी आहे? आणि ही तेंडली सुकट छोटीवाली बघा 200 रुपये किलो आहे. 1 किलोवरती आहे सर्व. आणि असे वाटे पण लावलेत पुढे, पण इकडे किलोवरती पण आहे. इकडे सगळे वाटे लावले तर 50-50 रुपये ना? बघा तेंडली सुकट घ्या, बोंबील घ्या, जवळा घ्या, काही घ्या, 50-50 रुपये वाटे आहेत. आणि मांदिली आहे, ही पण वाटा 50-50 रुपयेच आहे मांदिलीचं. इकडे बसलो. ओके. हे बघा, हे पण अर्नाळ्याचेच बोंबील आहेत. 500 रुपये किलो ना? 500 रुपये किलो. आणि हे पण लोक अर्नाळ्याचेच आहेत. इकडे जरा वेगळे मासे दिसते. हे डोमी आहे ना? कशी? हा वाटा 50 रुपयाला वाटा आहे डोमीचा. आणि आपण कासरवडवलीला ओला कोळीम बघितला होता, सुका कोळीम पण आहे. आणि हा 50-50 रुपयाचा एवढासा सुका कोळीम.
आणि बघा इकडे कावळे आहेत, त्यांचा पण वाटा 50 रुपये आहे. बघा इकडे वाकट्यांचा वाटा पण 50 रुपये आहे. बघा काळी वामचे तुकडे आहेत इकडे 50 रुपये वाटा आहे. हे सर्व आता इकडे वाट्यावर घेऊन बसले, तिकडे किलोवर पण तुम्हाला मिळणार आहे. इकडे जवळ आहे तो 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे बोंबील बघा, हे बोंबील छोटेवाले बोंबील 300 रुपये किलो. आणि हे मुशा कशा आहेत? मुशी आहे ती 500 रुपये किलो आहे. बघा सुकी मुशी आहे 500 रुपये किलो दिसते बघा कशी मुशी. आणि हे बोंबील आहे ते 700 रुपये किलो आहे. आणि हा सगळा आरनाळ्याचाच माल आहे ना, आरनाळ्याचाच आहे. आणि हा दादा खारबावला पण असतो बुधवारच्या मार्केटमध्ये, रविवारच्या मार्केटमध्ये पडगेला आहे. 700 रुपये किलो हे बोंबील आहे. चांगले बोंबील आहे ते एकदम बघा, कडकडीत सुकलेले एकदम सुके बोंबील. आणि ही कर्दी आहे ती 400 रुपये किलो. 400 ना बघा, 400 रुपये किलो. साफ केलेली आहे ना एकदम बघा, साफ केलेली कर्दी आहे, चाळण मारलेली मस्तपैकी. आणि बघा हा जवळ आहे जो मी घेतो आहे अर्धा किलो, 150 रुपये अर्धा किलो ना बघा, 150 रुपये अर्धा किलो मी पण घेतलं आहे घरासाठी. आणि इकडे बारके बारके पापलेट आहेत, कावळे म्हणतात. कसे आहे किलो? 400 बघा, 400 रुपये किलोने मिळतील. मागे 50 रुपयाचा वाटा होता आपण बघितला म्हणजे ताईंकडे. आणि हे 400 रुपये किलो आहे. डोमी पण तुम्हाला किलोवर मिळेल. कशी किलो? 300 बघा 300 रुपये किलो तुम्हाला डोमी आहे. आणि बारकी डोमी आहे ना, ही कशी? आणि ही 250 रुपये किलो छोटीवाली डोमी. आणि वाकट्या कशा दादा? हे 500ला 2 आहेत. हां, 600 रुपये 1 किलो. म्हणजे हे असे 2 बघा, हे असं तुम्हाला 250 रुपयाला एक असा हे मिळेल, जुडी मिळेल. जुडीच म्हणायची याला आपण. 500 रुपयाला 2. आणि 1 किलो कशी? 600. आणि हे 600 रुपये किलोने तुम्हाला मिळते वाकट्या. 600 रुपये किलो, 500ला आहे 2. आणि इकडे वाम आहे. कशी दादा ही? 1200 रुपये बघा 1200 रुपये किलो. पिवळी आहे ना बघा, पिवळी वाम आहे जी ताजी पण महाग असते, सुकलेली पण महागच असणार. 1200 रुपये किलो आहे. इकडे बांगडे आहेत, खाऱ्यातले बांगडे. कसे आहे? 300 रुपये किलो. बघा 300 रुपये किलोने तुम्हाला खाऱ्यातले बांगडे मिळतील. या दादांकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची सुकी मच्छी मिळेल. आणि सगळं आरनाळ्याचं आहे, चांगल्या क्वालिटीचं. दादा स्वतः आरनाळ्याचे आहेत ना तुम्ही? बघा स्वतः आरनाळ्याचे आहेत. तुम्ही ह्या मार्केटमध्ये या किंवा तुम्हाला खारबाव जवळपास तर खारबावला आहेत बुधवारी, तिथे पण तुम्हाला दादा भेटते. सुरमईचे तुकडे आहेत. कसे किलो आहे? 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पाव किलो आहे सुरमई. बघा सुकी सुरमई तुकडे. आणि बोनलेस आहेत ना, हे सगळे तुकडे तुम्हाला बिना काट्याचे मिळतील, बोनलेस. हे सगळ्या प्रकारचे मासे आहेत इकडे. आणि सोडे कसे दादा? बघा सोडे 500 रुपये पाव किलो आहेत सोडे. बघा असे सोडे आहेत चांगले, 500 रुपये पाव किलो. आणि इकडे बघा, इकडे काळी वाम आहे. सुरुवातीला आपण लांब बघितली ती पिवळी वाम, ही काळीवाली वाम आहे जी 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. असे सगळ्या प्रकारचे मासे आहेत इकडे, सुके मासे. इकडे तुम्हाला दिसत आहेत मोठे मोठे मासे. आणि हे दादा जे आपल्याला सोनाळे फिश मार्केट, तुमचं कोणगाव फिश मार्केट सुक्या मासळीचं, आणि तसंच पडगाव फिश मार्केटला पण यांच्याकडे बरेच मासे आहेत मोठे मोठे. वाम कशी आहे? बघा 1400 रुपये किलो. वाम बघा ना, पिवळी वाम आहे 1400 रुपये किलोने. आणि हे काय आहे? हे बघा बोलाड. हे बघा बोलाड आहे ते 1400 रुपये किलो. ही पण बोलाडच आहे ना? ही मीठवालं आहे. ही बिना मीठवाली ही 1400 रुपये किलो. आणि हे 1200 रुपये. बिना मीठवाली 1200 रुपये बोलाड. आणि हे 1400 रुपये किलो बोलाड. बघा हे पण आहे पाकड. हे पाकड आहे बघा, पाकडचं सुका पण आहे. हे 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे शिंगाडे आहेत. कसे शिंगाडे? 400 रुपये किलो. शिंगाडा 400 रुपये किलो. आणि हे 500 रुपये. पापलेट आहे ना? हलवा 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 येतो बघा, हलवा सुका हलवा. सुक्का हलवा. हे बघा दिसेल तुम्हाला सुका हलवा. हा 500 रुपये किलो. हा 500 रुपये किलो आहे हलवा, सुका हलवा. आणि तुमच्याकडे आला तर तुम्हाला सगळेच मासे मिळतील सुक्यांमध्ये. नवा लावून दिलं ना. आणि हे बघा इकडे चांद पापलेट सुक्यामध्ये नवीन नवीन यायला लागला आहे. चांद पापलेट सुका पीस बघा ना काय कापलेत चांद पापलेटचे. हे कसा किलो आहे? बघा 1000 रुपये किलो आहे म्हणतात. 800 रुपयाने तुम्हाला मिळेल चांद पापलेट. आणि हे सुरमईचे तुकडे आहेत ना? कसे? बघा ही सुरमई 800 रुपये किलो. बघा आपण सुरमईच्या ओल्या सुरमईचे कसे तुकडे करतो ना, ताजे सुरमईचे त्याचे तुकडे खारातले 800 रुपये किलो. आणि बांगडे कसे? 400 रुपये. बघा रत्नागिरी बांगडा आहे 400 रुपये किलो. आणि या पापलेट खारातला 1000 रुपये किलो. 1000 रुपये मास किलो. बघा, क्वालिटी बघा. हे बघा पापलेट
आणि तुमचं नाव सांगा 100 रुपये कमी. बघा माझं नाव सांगा अशोक बाबरन फॅमिलीचा व्हिडिओ बघून आलो 100 रुपये कमी आणि त्याचा तो 1000 रुपये किलो आहे ना लाईक करा सबस्क्राईब करा. 1000 रुपये किलो आहे ना 1000 रुपये 1000 रुपये किलो तुमचं नाव पापलेट 900 रुपये. पापलेट सुकी एका किलोमध्ये 6 बसलेत साईजवरती आहे क्वालिटी 900 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत त्याकडे सोडे आहेत हे 800 रुपये किलोने तुम्हाला मिळतील आणि हे मोठेवाले सोडे 1600 रुपये किलोने तुम्हाला मिळतील हे बघा पूर्ण सुकलेले सोडे आणि साईज केवढी आहे यार सोड्यांची कोळंबी बघा ना केवढी असेल ती एक नंबर बघा असे मोठे मोठे मासे पाहिजे त्या दादाकडे मंगळवारचं कोणगावला भेटतील तुम्हाला आणि शनिवारी सोनाळे गावामध्ये भेटतील आणि रविवारी तुम्हाला भेटतील ते इकडे पडग्याच्या मार्केटमध्ये आणि मोठं मार्केट आहे पडग्याचं सुक्या मच्छीचं गर्दी तेवढीच असते मार्केटला दिवसभर आणि इकडे बघा बोलड मासा आहे बोलड मासा तर कुठला असतो ना ताज्यामध्ये मला सांगा सुक्यामध्ये दिसतो मला हा मासा तर ताजा म्हणून याला काय म्हणतात ते सांगा कारण मी कधी पाहिला नाही याला बोलड मासा 1400 रुपये किलो ना 1400 रुपये किलो. आणि हा मिठातला आहे मिठातला आहे. मिठातला आहे हे पाकट असतो ना पाकट मुरदाड असतो हा मुरदाड नाही ओके खायला. आता यांनी हे हा तर फरक सांगितलाय पण याला नक्की ताज्यामध्ये काय म्हणतात ते मला अजून कळलेलं नाही ताजेमध्ये पण बोलतात बोलडच वाव म्हणतात बोलतात वाईला वाव बोलतात. ते वाव म्हणतात हो ही काळी वाव आहे ना ही पिवळी वाव ही काली वाव. बघा ही काळी वाव कशी किलो काली वाव 500 रुपये किलो आहे. काळी वाव 500 रुपये 1000 रुपये किलो. आणि पिवळी वाव 1000 रुपये किलो आहे इकडे बघा बोंबीलच्या पाट्या लावल्यात कुठले बोंबील आहे ते आरनाळ्याचे तुम्ही कुठले हे पण आरनाळ्याचेच आहे आणि बोंबील पण आरनाळ्याचे आहेत मच्छी पण सर्व सुकी आरनाळ्याचीच आहे आणि ही 400 रुपयाला पाटी आहे आणि ही 600 रुपयाला आहे साईज थोडीशी मोठी आहे आणि किती असतात त्याच्यात बोंबील बघा 200 बोंबील असतात अंदाज आहे कमी जास्त असू शकतात आणि हे 300 रुपयाला आहे पाटी बघा पाटीवर घेणं मला वाटतं जास्त बरं आहे स्वस्त पडेल तुम्हाला आणि तुम्ही थोडासा भाव करून घेऊ शकता पाटीवरती घेताना पण ही पाटी 50 रुपये ना नाही 100ला बघा 100 रुपयाला आहे गर्दी पण 100 आणि हे दांडी सुकट ना बघा 100 रुपयाला ही पाटी आहे इकडे कुठली पण पाटी घ्या म्हणजे बोंबीलची घ्या वाकड्या किंवा मांदेलीची 100 रुपये पाटी आहे अच्छा तुम्हाला या मार्केटमध्ये ना बरेच सुके मच्छीवाली दिसतले बघा बरेच आहेत असं पुढे एंडपर्यंत आहेत म्हणजे इथं रोड संपतो ना तिथपर्यंत आहेत सुके मच्छीवाले आणि इकडे मळई मासे आहेत सुके कसे 500 रुपये किलो पायली आणि हे बघा इथं पायलीचं माप आहे हे 500 रुपयाला तुम्हाला एवढा डब्बा भरून मिळेल ना आणि हे काय चिपट्या आहे काय एका चिपट्याचं पण माप आहे इकडे बघा ही मावशी मुरबाडवरनं आली इकडे आणि मळे मासे सुक्यांमध्ये भिजलेले आहेत एक नंबर आणि हे काय साफ करते यांनी असं हळद मीठ लावून आणलेलं आहे त्यामुळे असे दिसतात सुके मासे बघा ही कोळंबी ही कशी आहे 400 रुपये पायली बघा 400 रुपये पायली बघा पायलीचं माप दिसलेलं आपल्याला पडगा मार्केटमध्ये पायली चिपट आणि हे कसं आणि हे 400 रुपये पायली पायली म्हणजे हा एवढा डब्बा भरून बघा हे नदीचे आहेत ना बघा नदीचे मासे आहेत सुके मासे या मावशी वसईवरनं आलेले आता बरेच आपल्याला आरनाळ्यावाले भेटले आता ह्या वसईवरनं आलेत मावशी आणि कशा लावली टोपली 150ला देते तुला बघा ही 150 रुपयाला आहे टोपली मस्त जवळा आहे बघ जवळा समुद्राचा आहे ना बराच जवळा बघा वसईचा हा वसईचा चांगला जवळा आणि ही टोपली ती 150ला देते 150ला हे बघा हे मांदेली आहे 150ला हे पण 150ला हे बोंबील आहेत छोटेवाले बोंबील मस्त आहे बघा आणि ही टोपली कशी आहे ही टोपली 400 हां 400 हे बघा हे 400 रुपयाला ही टोपली आहे भाव होईल थोडाफार घेताना असं नाही की फिक्स आहे बाजार मोठा आहे इकडं पण आहेत बोंबील हे तुम्हाला 600 रुपये किलोने मिळतील बोंबील इकडे गर्दी बघा किती सुके मच्छी घ्यायला गर्दी बघा लोकांची 300 रुपये किलो कावळे काय म्हणतात त्याला पान कावळे ना हा कावळे पान कावळे म्हणजे बालके बारके पापलेटच आहेत ती त्याला पान कावळे म्हणतात आपण कावळे म्हणतो 300 रुपये किलो 400 500 गर्दी आहे 400 रुपये किलो जवळा कसा आहे बघा हा 200 रुपये किलो आहे आणि हा आहे तो 300 रुपये किलो आहे दोन प्रकारचा 300 रुपये किलो आणि 200 रुपये किलो जवळा दांडी सुकट
300 रुपये किलो आहे. भरपूर मासे सुकेवाले आहे फक्त. बघा हे सोडे, बघा हे सोडे तुम्हाला 2000 रुपये किलोने मिळतील आणि 1800 रुपयाला आणि म्हणजे देतील तुम्हाला. आणि हे तुम्ही किती बोलले 800 रुपये पाटी ना. बघा 1500 रुपयाला 2 पाटे आहेत. आणि तुम्ही वाटतं आरनाळ्याचे आहे ना. बघा आरनाळ्याचे आहे मावशी. हे बघा हे बोटीवरचे बोंबील कशी पाटी. बघा 800 रुपयाला पाटी मिळेल. आणि वसईचे नाही. बघा हे वसईचे बोंबील आहे बोटीतले एकदम. हे मावशी सांगते तर तिचा नाश्ता टाईम चालू आहे. आणि हे सगळे बोंबील तुम्हाला वसई आरनाळ्याचेच मिळणार आहेत. हे सोडे तुम्हाला आरनाळ्याचे. बघा हां बरोबर आहे. चांगला माल चांगले पैसे द्यावे लागतील. आणि ह्या बोंबीलची पाटी आहे 4000 रुपयाची. एवढी पाटी आहे बघा 4000 रुपयाची. मावशी सांगते वासवीस काय येणार नाही बोंबीलचा. एकदम सुकलेले बोंबील आहेत बिलकुल वासवाले नाही. आणि ही मावशी पण वसईचीच आहे ना. बघा वसईचीच आहेत. म्हणजे इथे वसई आरनाळावालेच सगळे विकणार. इकडे बांगडे आहेत 50 रुपये वाटा आहे. 4 बांगडे आहेत काही 5 पण आहेत छोटे असतील तर. इकडे मुशी आहे किलो तुम्हाला 300 रुपयाने मिळेल. अर्धा किलो मिळाले घेतली तर थोडासा रेट वाढतो. 175 रुपयाला अर्धा किलो आहे. किलो घेतली 300 रुपये. आणि वाकटे आहे ती 800 रुपये आणि 600 रुपये किलो. किलो ना किलोचा रेट आहे वाकटीचा 800 रुपये आणि 600 रुपये. बाकी इकडे सुरमईचं आहे ना वामचं आहे. बघा सुरमईचे तुकडे आहेत बोनलेस आहेत. हे कशी सुरमई. 800 रुपये. बघा 800 रुपये किलो सुरमई आहे. 1000 रुपये किलो. आणि गोळीचं आहे का. बघा गोळीचा खारं पण दिसलं आहे मार्केटमध्ये. आणि हे 800 रुपये किलो ना. 1000 रुपये किलो. बघा 1000 रुपये किलो आहे गोळीचा खारा आहे. काटा आहे पूर्ण बोनलेस नाही काटा असणार. आणि सोडे बघा केवढे मोठे आहेत. मेन तर सोडे दिसले आपल्याला कसे आहे. हे 1800 रुपये किलो. 1800 रुपये किलो सोडे आहेत. 1500 रुपयाने तुम्हाला मिळतील सांगतात 1800. आणि हे कसे सोडे ते 1000 रुपये. आणि 1000 रुपये किलो. साईजमध्ये फरक आहे. ते वजन आणि इकडे पिवळी वाव आहे. कशी किलो आहे. हे पिली वाव आहे 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो पिवळी वाव आहे बघा. एक नंबर क्वालिटी भेटणार ना आपल्याला. वस्तू एक नंबर भेटणार. आजच्या बाजारात नाही भेटणार तुम्हाला अशी वस्तू. आणि हे पिशव्या कितीचे आहेत. दिवचे कोंबील हे 1000 रुपये किलो आले हे कोंबील. कुठले आहेत दिवचे. बघा दीव दमन म्हणतो ना आपण गुजरातचं दीव तिकडचे हे बोंबील आहेत 1000 रुपये किलो. वर्षाची गॅरंटी. खराब लागले परत गेले. बघा वर्षभर या बोंबीलला काय नाही होणार. खराब लागले तर रविवारचं इकडे यायचं आणि यांना परत द्यायचं. दुकान बघा ऑटो केअर पार्ट्स म्हणून पाठीमागे दुकान आहे त्याच्या समोर हे लावतात बिझनेस. मंगलला कोणत्या बाजार पण असतो. खारबाला पण असतो. इकडे हलवा दिसतोय मोठा हलवा. बघा सुका हलवा 700 रुपये 600 रुपये किलो आहे हलवा. बघा आणि हा हाफ केलेला आहे. असा लावला तर अख्खा होतो. अर्धा हलवा 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. रेट कमी होईल किलो घेतलं तर 500 रुपयानं पण मिळेल तुम्हाला. तसं 600 रुपये किलो सांगतायत कारण अर्धा किलो घेणारे जास्त असतात तिकडे म्हणून. बाकी बोंबील आहेत. पापलेट कसे आहेत दादा. पापलेट इथे तुम्हाला 800 ला किलो आहे. बघा 800 रुपये किलोने तुम्हाला पापलेट मिळणार आहे. दुसरा पापलेट 700 ला किलो आहे. चिरलेला 800 येणार. 700 आहे का. बघा हा 700 रुपये किलो आहे. आणि कट केलेला असेल तर तो 800 रुपये किलो. कट केलेला असेल तर जास्त रेट आहे. आणि इकडे बघा हे मोठ्या मुशीचे तुकडे आहेत. हे आपण छोट्या मुशा बघितल्या आतापर्यंत. ही मोठी मुशी कशी किलो. मुशी आहे तुम्हाला 600. 1 किलो आहे 500ची. बघा 500 रुपये किलोने तुम्हाला मुशी मिळेल. आणि बघा ही मोठी मुशी आहे तिचे तुकडे येते खारातले. पीसच बघा केवढा एक एक पीस मुशीचा एक नंबर. 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असता तुम्ही. आम्ही 8 वाजेपर्यंत. 8 वाजेपर्यंत असता का. ओके बघा म्हणजे तुम्ही 8 वाजेपर्यंत येऊ शकता. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कधी येऊ शकता सुकी मच्छी घ्यायला इकडे. आणि बघा हा जवळा आहे. हा उत्तनचा जवळा. आणि उत्तनचा जवळा माझ्या माहितीत तरी सगळ्यात बेस्ट असतो. आणि हा 250 रुपये किलो आहे. बघा दादाकडे 250 रुपये किलो आहे. आणि मी 1 किलो घेतलेला आहे हा जवळा. तर मागे जो मी घेतला तो ठेवला परत कारण त्यांच्याकडे जीपे नव्हतं. कॅशच द्यायची होती पण त्यांच्याकडे जीपे आहे. बघा 1 किलो जवळा. आणि मांदिली कशी आहे. 250 रुपये किलो मांदिली. आणि हा जवळा पण 250 ना. हा कुठला. हा पण उत्तनचाच. बघा हा पण उत्तनचाच आहे. फक्त कलरमध्ये फरक आहे. थोडासा पिवळसर आहे आणि तो सफेद आहे. चला आपण जवळा पण घेतलेला आहे. 1 किलो घेतला आहे. तर अर्धा किलो घ्यायचा होता पण चांगला भेटला म्हणून 1 किलो घेतला. उत्तनचा जवळा. इकडे जवळच जवळे ताजा जवळा. भरपूर सुके मच्छीवाले आहेत इकडे भरपूर.
म्हणजे आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे मिळतील इकडे. कुठला मासा नाही असं नाही सुक्यामध्ये, सगळे मासे आहेत इकडे. आणि मार्केट मोठं आहे, म्हणजे तुम्ही भाजी घ्यायला या, फळं घ्यायला या, सुकी मच्छी घ्यायला या. म्हणजे लोक इथे जास्त सुकी मच्छी घ्यायला येतात. बाकी इथले लोकल जे गावाले ते भाज्या फळं वगैरे पण घेतात, कांदे बटाटे वगैरे सगळंच घेतात घराला लागणारं सामान. बाकी लांबनं लोक इथे सुकी मच्छी घ्यायला येतात. जवळजवळ पाठीमागून अर्धा किलोमीटरच्या आसपास आपण चालत आलेलो आहोत. आणि हे मार्केट चालूच आहे, अर्धा किलोमीटर झालं. बघा सुकी मच्छीवाले आणि बाकीचे मसालेवाले पण आहेत इकडे. आणि हा आहे नाशिक हायवे. बघा नाशिक हायवेच्या एकदम बाजूला हे मार्केट आहे. त्यामुळे ना इकडे रविवारच्या दिवशी म्हणजे आपलं ह्या साईडने ठाण्याला जाणारे किंवा ठाण्यावरून नाशिक साईडला जाणारी जी लोकं आहेत ना, ती पण इथे सुकी मच्छी घेऊन जातात थांबून, गाड्या थांबून. कारण एकदम हायवेच्या बाजूलाच मार्केट आहे ना हे. आणि बघा इथे एंड झालं आहे पडग्याचं हे मार्केट. आतमध्ये गावातून सुरू झालं आहे, एंड झालं आहे इकडे हायवेच्या बाजूला. आणि इकडे यायचं तर तुम्हाला ऑप्शन म्हणजे काय, ठाण्यावरनं किंवा कल्याणवरनं पडग्यासाठी एस टी पकडणे किंवा मग स्वतःच्या गाडीने येणे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पडग्याच्या ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.